बुलढाणा प्रतिनिधी अनिश शेख भिकन। बुलढाणा जिल्ह्यातील इस्लापूर येथील शेतकरी विजय हरिदास काकफडे आणि त्यांच्या कुटुंबावर प्रशासकीय पातळीवर मोठा अन्याय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मौजे इस्लापूर तालुका आणि जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असलेले विजय काकफडे, त्यांची आई शेणफळाबाई हरिदास काकफडे आणि प्रल्हाद हरिदास काकफडे यांच्या मालकीची वडिलोपार्जित शेती इस्लापूर शिवारातील गट नंबर 23 मध्ये आहे। या शेतीसाठी पूर्वापार चालत आलेला रस्ता नकाशावर स्पष्टपणे गट नंबर 24, 25 आणि 26 मधून दर्शविण्यात आलेला आहे। असे असतानाही जिल्हा परिषद बुलढाणा बांधकाम विभागाने भ्रष्टाचाराचा कळस गाठत हा रस्ता बेकायदेशीर आणि चुकीच्या मार्गाने थेट गट नंबर 23 मधून टाकण्यास सुरुवात केली आहे। या अन्यायाविरोधात काकफडे कुटुंबियांनी सामूहिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। या गंभीर प्रकरणात प्रशासनाचा क्रूर चेहरा समोर आला असून पीडित शेतकरी कुटुंबातील सर्व मुले अपंग आहेत। रस्त्याच्या या चुकीच्या कामामुळे आणि प्रशासकीय जाचाला कंटाळून जर काकफडे कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जीवाला बरे वाईट झाले तर त्याला शासन आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा संतप्त इशारा कुटुंबाने दिला आहे। अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे बुलढाणा येथील तहसीलदार विठ्ठल कुंबरे आणि संबंधित ठेकेदाराने या पीडित कुटुंबाला थेट धमक्या दिल्या आहेत। तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही, मी तुम्हाला उपोषणाला बसू देणार नाही, शासन आणि प्रशासन सगळे एकमेकांशी मिळालेले आहेत, अशा शब्दांत हुकुमशाही गाजवत उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे। शेतकरी विजय काकफडे यांनी यासंदर्भात बावनकुळे यांच्याकडून सही आणि शिक्का असलेले पत्र आणले असतानाही तहसीलदार आणि ठेकेदार सातत्याने धमक्या देत असून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत। जिल्हा परिषद बांधकाम विभाग, तहसीलदार आणि ठेकेदार यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर कमिशन खाल्ले असल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे। नकाशावरील मंजूर रस्ता बदलून गोरगरीब शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीतून रस्ता काढणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या गोरगरीब आणि अपंग मुले असलेल्या शेतकरी कुटुंबाला न्याय कोण देणार, हा आता संपूर्ण परिसरात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे। महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून भ्रष्टाचार थांबवावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित काकफडे कुटुंबाला त्यांचा हक्क मिळवून देऊन न्याय द्यावा, अशी आर्त विनंती या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली असून न्याय मिळेपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। तुमचं नाव काय? माझं नाव विजय हरिदास काकफडे, राहणार इस्लापूर तालुका, जिल्हा बुलढाणा। इथे उपोषण कशासाठी बसले तुम्ही? हे आमचे शेतीचं लय नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही बसलेलो साहेब। ते जे सांगितलं तुम्ही ते तू पुन्हा सांगत याच्यात हे जे नुकसान झालं 23 गट नंबर मधून रस्ता नसून पण याने जबरदस्तीने टाकलं गेलं साहेब। किती 24, 25, 26, 27 गट नंबर मधून रस्ता असून याने सरकारी याने जबरदस्ती रस्ता टाकलाय साहेब। धनंजय वारोटे हे ठेकेदार असून यानं आम्हाला सांगितलं तर तुम्हाला जे करायचं ते करू शकता। तर आम्ही 2 वर्षापासून लोकांच्या इकडे जा तिकडे जा, पण इकडे आम्हाला कोणीच मदत नाही केली। आणि बुलढाण्याचे तहसीलदारने बी नाही ऐकलं तुमचं? त्याने बुलढाण्याच्या तहसीलदारांना बी नाही ऐकलं, काहीच आता आम्हाला उद्या त्याने आम्ही इकडे येत होतो पण त्याने आम्हाला नोटीस पाठवली, बुवा तुम्ही उपोषणाला बसू नका। तहसीलदारना धमक्या देत होते का तुम्हाला? ते त्यानं आम्हाला सांगितलं होतं बुवा तुम्ही तिथं जासाल कोणाकडे जाऊ नका म्हणे, नाही तर आम्ही तुमचं वावर जप्त करू। आणि त्यानं आम्हाला काल बी नोटीस पाठवली, बुवा उपोषणाला बसू नका, पण आम्ही ना तिच्यावर हे केली, सही केली नाही, काही नाही, आम्ही उपोषणाला बसलो, आम्हाला मान्य नाही राहिलं। बरं ठीक आहे। आम्ही आता काय करणार साहेब? हे पोरं आंधळे उंधळे, माझी देवामुळे एकच विनंती आहे का लवकरात लवकर या शेतकऱ्याचा अत्याचार झाला असून यांनी हे करावं। बावनकुळे साहेबाला बी माझी विनंती आहे, मी तुमच्याकडे येऊन गेलेलो आहे पण यांनी हे प्रकरण दाबण्यात आलं आहे। ठीक आहे।